नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी पुन्हा एकदा धीरज बोरकर सफर आभासी जगाची या शृंखलेच्या 17व्या भागात आपण सर्वांचं स्वागत करतोय. आणि जे लोक हा कार्यक्रम ऐकतात त्यांना माहितीच आहे की मागच्या आठवड्यापासून आपण हिस्ट्री ऑफ डिव्हायसेस म्हणजे आपण मागच्या आठवड्यात संगणकाचा इतिहास बघण्यास सुरुवात केलं होतं, परंतु इन शॉर्ट आपल्याला हिस्ट्री ऑफ डिव्हायसेस बघायचं आहे की नेमकं कुठून कुठून कसं एक यंत्र जे तंत्रज्ञानाच्या द्वारे निर्मित झालं ते कसं झालं आणि ते कनेक्टेड झाल्यावर आभासी जग कसं क्रिएट होत गेलं. तर त्यात डिव्हायसेसची भूमिकाच आपण बघतोय इतिहासासोबतच. तर मागच्या आठवड्यात आपण संगणकाचा जवळजवळ उगमाचा इतिहास बघितला आहे की कसं ते उदयाला आलं. ॲबॅकस सारख्या छोट्याशा कॅल्क्युलेटिंग मशीनपासून डिस्टन्स इंजिन किंवा ॲनालिटिकल इंजिनपर्यंत येऊन त्या ॲनालिटिकल इंजिनचे जे निर्माते आहेत चार्ल्स बॅबेज, त्यांना फादर ऑफ कम्प्युटरही म्हटलं जाऊ लागलं. फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर. तर हा इतिहास बघितलेला आहे आणि या व्यतिरिक्तही बऱ्याच कम्प्युटरचा लॉंग फॉर्म वगैरे बऱ्याच गोष्टी बघितल्या. परंतु एक गोष्ट महत्त्वाची जी बघितली, जसं आपण दर आठवड्यात करतो की चालू घडामोडींबद्दल एक सुरुवातीला प्रकाश टाकतो कुठल्या तरी बातमीवर, त्याच अनुषंगाने त्याच बातमीला आज कंटिन्यू करत एक नवीन एडिट करतोय. तर मागच्या आठवड्यात मी हे सांगितलं होतं की ॲपलने आपलं iMac लॉन्च केलेला आहे, आयपॅड प्रो लॉन्च केलेला आहे, बऱ्याच गोष्टी लॉन्च केलेल्या आहे. तर ते अपडेट होतं, पण त्यात आता एक नवीन अपडेट आहे. त्यांनी ते तेव्हाच अपडेट केलं होतं, पण त्याचा दुष्परिणाम किंवा त्याच्यामुळे जी डिबेट चाललेली आहे फेसबुक आणि ॲपलमध्ये त्याबद्दल थोडं बोलायचं आपल्याला. आणि आता तुम्हाला प्रश्न असा असेल की ॲपल आणि फेसबुकमध्ये कसली डिबेट, कारण की सोशल नेटवर्किंगचं काम फेसबुक करतं आणि डिव्हाइस मेकिंगचं काम किंवा ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपिंगचं काम ॲपल करतं. तर मित्रांनो, या दोघांच्या बिझनेस मॉडेलमध्ये किंवा या दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा कामामध्ये सरळ कितीही डिफरन्स असला तरी आभासी जग आहे मित्रांनो हे. अँड आभासी जग व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे इन द व्हर्च्युअल वर्ल्ड एव्हरीबडी इज कनेक्टेड बिकॉज इट्स अ ग्लोबल विलेज. तर एखादं धोरण हे दुसऱ्याच्या बिझनेसवर परिणामकारक ठरू शकतं. ते कसं? ॲपलने काय केलं, आयपॅड आणि iMac सोबतच एक गोष्ट लॉन्च केली, iOS 14.5. आता iOS काय आहे, तर ज्या आयफोन ऑपरेटिंग सिस्टम, ज्या ऑपरेटिंग सिस्टमवर सर्वच आयफोन रन करतात ॲपलचे, त्याला म्हणतो आपण iOS. तर याचं iOS 14चं अपडेट ऑक्टोबरमध्ये आलं होतं आणि मग त्याला 14.1.2.3 .4.5 आणि आता iOS 14.5 आलेला आहे. फायनली आलं, ठीक आहे. आता यात काय झालं बघा. आपण ॲप ट्रॅकिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंटवर 7व्या-8व्या भागात बोललेलो आहोत विस्ताराने, पण आजही हा मुद्दा जरा ज्वलंत असल्यामुळे बोलू थोडंसं की मुद्दा असा आहे मित्रांनो की ॲप ट्रॅकिंग ॲपलने थांबवलेलं आहे. म्हणजे ॲप ट्रॅकिंग करायचं की नाही हे युजरच्या हातात राहणार, कस्टमरच्या हातात राहणार. ॲपलचं सिस्टम काय आहे ते पहिले आपण बघू आणि मग त्याचं काय झालं ते बघू. ॲपलचं प्रत्येक डिव्हाइस, प्रत्येक आयफोनमध्ये एक युनिक कोड आहे, IDFA त्याला म्हणतात. मला वाटतं की आयडेंटिफिकेशन डिव्हाइस कोड फॉर ॲप ट्रॅकिंग असं ते आहे. नेमकं IDFAचं लॉंग फॉर्म मला कळलं नाही, त्यांनी असं काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण त्याचा अर्थ हाच आहे की डिव्हाइस कोड आहे तो पर्टिक्युलरली ॲप ट्रॅकिंगसाठी. आता काय डिव्हाइस कोडचं काम आहे, तुम्ही आयफोनमध्ये 10, 15, 20, 50 ॲप डाउनलोड करता, पण त्या ॲप्स तुम्हाला सतत ट्रॅक करत राहतात. कशामुळे? या एका युनिक आयडेंटिफिकेशन कोडमुळे, जो ॲप ट्रॅकिंगसाठीच बनलेला आहे. ॲपलचं सिस्टमच असं आहे. एक गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर करू इच्छितो की ॲपलचा मुद्दा आहे म्हणून ॲपलवाल्यांनीच ऐकावा किंवा लक्ष द्यावं किंवा परिणाम होईल याचा विचार करावा असं नाही. अँड्रॉइडमध्येही त्याचा लवकरच उपयोग केला जाईल. प्रादुर्भाव अँड्रॉइडमध्येही बघायला मिळेल त्याचा पुढच्या वर्षी, तेही आपण पुढे बोलूच. कारण की सुरुवातीला काय व्हायचं 2021च्या आधी की सर्वच ॲपकडे ऑटोमॅटिकली आपला युनिक आयडेंटिफिकेशन कोड चालला जायचा, ज्याच्यामुळे प्रत्येक ॲप आपल्याला
ट्रॅक करत राहायचं. आता काय होतं, एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. फेसबुकवरही येतोच आहे मी. तर मुद्दा असा आहे, ॲपलचं फॉर एक्झाम्पल मी iPhone 7 वापरतो. फॉर एक्झाम्पल कशाला, मी खरोखरच वापरतो iPhone 7 आणि त्यात मी एखादं मेडिटेशन ॲप डाउनलोड केलं. त्यात मी मेडिटेशनचं म्युझिक ऐकतो, मेडिटेशन टिप्स ऐकतो, बऱ्याच गोष्टी बघतो. तर आता काय होतं, याचा ॲप कोड मी डाउनलोड केल्याबरोबरच मेडिटेशन ॲपकडे गेला. मग मेडिटेशन ॲपचे हे काय करणार, सिस्टम्स फेसबुककडे जाणार आणि विचारणार, हे डू यू हॅव दिस मॅच, तुमच्याकडे याच्याशी जुळणारा नंबर आहे का. ऑब्व्हियसली फेसबुककडे असणारच. उत्तर येणार येस. आणि जसं येस येणार तसं मेडिटेशन ॲप काय म्हणणार की धीरज बोरकरला तुमच्या प्लॅटफॉर्मवर आमचं मेडिटेशन ॲपचं फुल सबस्क्रिप्शनचं ॲड दाखवा. कारण की त्याने लेखाने फ्री वापरतोय तो, त्याच्यातच त्याला आनंद येतोय, पण पेडही दाखवा, कदाचित तो यूज करेल जास्त त्याचा वापर असल्यामुळे. असं त्यांचं धोरण आहे. आणि मग फेसबुक ॲप ट्रॅकिंग थ्रू डेटा देतो, इंटरेस्ट देतो आणि त्या प्रकारे मेडिटेशन ॲपचं ॲड आपल्याला फेसबुकवर दिसतं. ही झाली पद्धत. आता मॉडेल, फेसबुकचं मॉडेल काय आहे सर्वांनाच माहीत आहे की एकाही कस्टमरकडून फेसबुक पैसे घेत नाही. पैसे ते घेतात ज्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायसाठी फेसबुकचा वापर लोक करतात. तर तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देण्यासाठीच ॲडव्हर्टायझर्स त्यांना पैसे देतात फेसबुकवाल्यांना. कारण की फेसबुक त्यांना मोबदल्यात काय देतं, डेटा. आणि हाच डेटा ॲपलने आता जाणं थांबवलेलं आहे. थांबवलेलं नाही आहे खरं तर, ॲपलने त्याची अथॉरिटी कस्टमरच्या हातात दिलेली आहे, ग्राहकाच्या हातात दिलेली आहे. तर काय केलं त्यांनी, बाय डिफॉल्ट फोन घेतला, ॲप डाउनलोड केलं, बाय डिफॉल्ट तुमचा ट्रॅकिंग कोड त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण की ॲप ट्रॅकिंग बंद झालेलं आहे. आता या ॲप ट्रॅकिंगमध्ये एक शब्द ॲड झालेला आहे, ॲप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, युजर्सला सगळं कळायला पाहिजे, म्हणून ॲपलने ती पॉवर युजरच्या हातात दिलेली आहे. आता स्टीव्ह जॉब्स जेव्हा होते 2010-12पर्यंत त्याचे CEO, त्यांचंही मॉडेल हेच होतं की युजर्सला प्रत्येकदा विचारा, यू हॅव बीन ट्रॅक्ड, वुड यू लाईक टू बी ट्रॅक्ड, विचारा, येस करेल तर येस, नो करेल तर नो, पॉवर द्या. त्या तोच बिझनेस आहे ॲपलचा. जसं मी फेसबुकचं मॉडेल सांगितलं, ॲपलचं मॉडेल आहे गिव्ह देम प्रायव्हसी, गिव्ह देम सिक्युरिटी. त्यांना असं दाखवा की तुमच्या सिस्टममध्ये जगातलं कोणीच घुसू शकत नाही, कमीत कमी असा भास तरी करून द्या त्यांना. ही ॲपलची बिझनेस पॉलिसी आहे. त्याच्यामुळेच ॲपल ओळखलं जातं जगात. इन्क्रिप्टेड आहे ॲपलचे प्रत्येक डिव्हाइस, त्याच्यातून बाहेरचं काहीही घेता येत नाही. थर्ड पार्टीचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल, अदरवाईज तुम्ही ॲपल कनेक्ट कुठेच करू शकत नाही. ही त्यांचं बिझनेस मॉडेल आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. त्यांनी त्याच्यावरच आपला बिझनेस उभारलेला आहे आणि आज ते सक्सेसफुली रन करतायत सर्व काही. बाकी आता मुद्दा असा आहे की 2 बिझनेस स्ट्रॅटेजीजमध्ये झालेलं आहे युद्ध, डिबेट, वॉर, ओपिनियन्सची देवाणघेवाण, इन्फॉर्मेशन एक्सचेंज. फेसबुक काय म्हणतं की जर बाय डिफॉल्ट तुम्ही ऑफ ठेवाल ॲप ट्रॅकिंग आणि युजरकडे पॉवर द्याल, तर काही लोक असे असतात की जे नुसताच फोन वापरतात, त्यांना ट्रॅक होतोय की नाही होत काही फरकच पडत नाही. मग त्या लोकांचा डेटा ट्रॅक होणारच नाही ॲपलमुळे. आणि जे लोक आमच्यासारखे जागरूक आहेत, माझ्यासारखे तुमच्यासारखे, ते काय करणार, ऑलरेडी स्विच ऑफ आहे हे तर मला माहीतच आहे, परंतु एखाद्या ॲपचा डेटा जर आपल्याला शेअर करायचा असेल तर आपण सेटिंग्समध्ये, प्रायव्हसीमध्ये जाऊन ॲप ट्रॅकिंगमध्ये जाऊन पर्टिक्युलर ॲपसाठी चालू करू शकतो. किंवा चुकीने जर तो चालू राहिलेला असेल तर स्टॉप ट्रॅकिंग फॉर ऑल ॲप आपण असं करून बंदही करू शकतो. हा पॉवर आपल्या हातात आलेला आहे. फेसबुकचं म्हणणं काय आहे की ऑटोमॅटिकली जर तुम्ही हे बंद करत असाल तर आमच्याकडे डेटा येणार नाही. आणि ज्या कंपन्या छोट्या छोट्या ॲप्स बनवतात ॲपलसाठी, त्यांना युजर्सचे इंटरेस्ट माहीत न पडल्यामुळे त्यांच्या ॲड्स कितपत सक्सेसफुल होतील, यशस्वी होतील आणि कोणाला दिसतील, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे काय होणार की जे छोटे ॲप मेकर्स आहेत, कंपन्या आहेत, इन्व्हेस्ट करतात फेसबुकमध्ये, त्यांचं जे आहे भांडवल थोडं कमी लागेल. कारण की फेसबुक डेटाच देत नाही, तर मग त्यांना पैसे देणार कोण. फेसबुकचं असं धोरण आहे. तर त्याच्यावर फेसबुकने एक मात्र मोठी टिप्पणी केलेली आहे, ती अशी की जर ॲपलने ॲप ट्रॅकिंग बाय डिफॉल्ट ऑफ केलेला आहे आणि त्याचा पॉवर युजरकडे दिलेला आहे आणि त्याचा परिणाम होणार आहे, तर काय होईल भविष्यात, जो पैसा छोट्या कंपन्या आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी फेसबुकला देत होत्या, तो पैसा आता देणार तर नाहीच फेसबुकला, परंतु तुमच्या माझ्यासारख्या त्या ॲप युजरकडून पैसा उकळणार. सध्याही स्टार मेकर किंवा स्म्यूलसारखे जे ॲप्स आहेत, बरेच आहेत, मी उदाहरणं 2 दिली फक्त, ते पेडच आहेत आणि ते आपल्याला द्यावंच लागतं भांडवल. पण नंतर सध्या जे फ्री आहेत,
होऊ शकतं की व्हॉट्सअप, सिग्नल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरसारखे ॲप्लिकेशन्सही पेड होऊ शकतात भविष्यात. किती प्राईस असेल मला नाही माहीत, पण ॲप ट्रॅकिंगच थांबलेलं आहे. तर ट्विटरला माहीत कसं पडलं की धीरजला इंटरेस्ट पॉलिटिक्समध्ये आहे की न्यूजमध्ये आहे की एंटरटेनमेंटमध्ये आहे की स्पोर्ट्समध्ये आहे की अजून कशात आहे, लाईफस्टाईलमध्ये आहे. त्याच्यामुळे ट्विटर काय करणार, ॲप ट्रॅकिंग ऑफ आहे हरकत नाही, पण तुमचा पैसा आणा इकडे. 100 रुपये वर्षाचे किंवा 500 रुपये लाईफ टाईमचं जे काही आहे ते आकारतील आपल्याकडून भांडवल. आणि हा कन्सर्न फेसबुकने दिलेला आहे. तो बरोबरही आहे, कारण की ॲपलचं मॉडेलच हे आहे की प्रायव्हसी द्या आणि पैसा उकळा कस्टमर्सकडून. त्यांचंही वेब सर्व्हिसेस वगैरे आहेत, ॲपल TV, iTunes स्टोअर, पण सर्व काही पेड आहे. एक एक पिक्चर तिथे 500-500 रुपयाला मिळतो, है ना. अँड्रॉइडमध्ये असं नाही आहे, पण अँड्रॉइडमध्येही या गोष्टींचा समावेश थोड्या दिवसात होणार आहे. कारण की आपण 8व्या-9व्या भागातच बोललो होतो की अँड्रॉइड म्हणजे गुगलने असं सांगितलं आहे की ब्राउझरमध्ये ॲप ट्रॅकिंग आम्ही थांबवणार आहोत. हे मी फेब्रुवारीमध्येच बोललो होतो. आणि जर ॲप ट्रॅकिंग गुगलमध्येही थांबलं तर तुम्ही समजू शकता गुगल आणि ॲपल मिळून फेसबुकचं कशी वाट लावतील. आता मुद्दा असा आहे मित्रांनो की गुगल आणि ॲपल यांच्यातही बरेच मोठे मोठे करार झालेले आहेत, $1 बिलियन करार झालेले आहेत. सुरुवातीला ॲपल बिंगचा वापर करायचा, जे ब्राउझर आहे मायक्रोसॉफ्टचं. सफारीमध्ये ब्राउझर जे आहे, बिंग हे सर्च इंजिन आहे, माफ करा मला, मायक्रोसॉफ्टचं जे बिंग नावाचं सर्च इंजिन आहे त्याचा वापर सिरीच्या रिझल्टसाठी किंवा ब्राउझरमध्ये सगळं काही ओपन करण्यासाठी 2016-17 व्हायचा. पण नंतर गुगलचं सर्च इंजिन त्यांचं मुख्य सर्च इंजिन किंवा डिफॉल्ट सर्च इंजिन बनलं ॲपलचं. म्हणजे तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण बाय डिफॉल्ट ते गुगलवरच सर्च होणार. याच्यासाठी गुगलने ॲपलला $1 बिलियन दिलेले आहेत, कारण की त्यांचा डेटाबेस, युजर बेस इतका मोठा आहे ॲपलचा. तर आता गुगल आणि ॲपलचेही बरेच वाद आहेत, पण त्याच्यावर आपण काहीतरी नंतर बोलू. पण असे करारही त्यांच्यात झाले असल्यामुळे सर्वच फेसबुक विरुद्ध उभे राहिलेले नाही आहेत, पण फेसबुकने थोडासा आपला विरोध नोंदवलेला आहे. सर्व तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, पण एक विचार करा. जसं ॲपलने सांगितलं की आम्ही युजर्सला प्रायव्हसी देतो, कारण की त्याच्यावरच त्यांचं बिझनेस मॉडेल आहे. फेसबुक म्हणते की युजर्स प्रायव्हसीच्या नावाखाली तुम्ही ॲप ट्रॅकिंग थांबवताय, त्याच्यामुळे छोट्या बिझनेस कंपन्यांचा बिझनेस होणार नाही, म्हणून त्या तुमच्या ॲपलच्या युजर्सकडूनच पैसा कमी जास्त का होईना पण काढतील. आम्हाला जरी पैसा दिला नाही तरी तुमचं मॉडेलच खराब होणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि शिवाय त्याचं नुकसान फेसबुकलाही होणारच आहे, की कारण की छोट्या मोठ्या कंपन्या जर फेसबुकला ॲडव्हर्टाइजमेंटचा पैसा देणारच नाहीत, कारण की फेसबुक डेटा देणार नाही, मग पैसा कशाचा. त्याच्यामुळे फेसबुकचाही मुद्दा बरोबर. आता तुम्ही मला सांगा, तुमच्यापुढे एक प्रश्न आहे मित्रांनो, मी त्याचं उत्तर देतोच, पण प्रश्न असा आहे की फेसबुकला काळजी आहे की त्यांना ॲड्स मिळणार नाही, आणि त्यांनी कन्सर्नही दिलेला आहे की ॲपल युजर्सकडूनही छोट्या कंपन्या पैसे काढतील. व्हॉट्सॲपचं म्हणणं आहे की आमची पॉलिसी एकच आहे, युजर्सला प्रायव्हसी, सिक्युरिटी द्यायची. त्याच्या नावाखाली आपण किती पैसा उकळायचा, काही करायचं. तर याच्यात बरोबर कोण आहे मित्रांनो? इथेच तर आपलं ते वाक्य येतं की एव्हरीथिंग इज लिगल. फेसबुकचंही बरोबर आहे, कारण की आपल्याला जर पैसे उकळावे लागतील तर फेसबुकचं कुठे चुकलेलं आहे. आपण पैसे देऊन काय कर्जबाजारी व्हायचं आहे? कारण की तुम्हाला माहीत आहे की लोक किडनॅप विकून आयफोन घेत होते. पण असो, ते या सगळ्या गोष्टी आहेतच. पण ॲपलचे बरोबर आहे. तुमच्या माझ्यासारखी युजर्सला ॲप ट्रॅकिंग होणं जर नको असेल तर ते ऑटोमॅटिकली ऑफ आहे. आपण सेफ आहोत, आपला डेटा कुठे लीक होत नाही आहे, सुरक्षित आहोत. तर याच्यात बरोबर कोणाचं आहे प्रश्न आहे ना. मला वाटतं तुमच्याकडे काही लोकांकडे उत्तर असेल याचं, पण मीही उत्तर देतोय की एव्हरीथिंग इज लिगल ऑन इंटरनेट. सर्वच बरोबर आहे दोघांचे. बट व्हॉट इज राईट, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. जर वी हॅव टू डिसाईड विथ अवर विजडम, सद्विवेक बुद्धीच्या आधारे निर्णय घ्यायचा आहे. मुद्दा असा आहे की फेसबुकचे कन्सर्न सगळे बरोबर आहेत, पण तुमचा डेटा जो ट्रॅक होतोय आणि गेल्या 2014 पासून तर 2020 पर्यंत जे काहूर रशिया, अमेरिका, इंग्लंडमध्ये माजलेलं आहे वोटिंगबद्दल आणि इतर विचारधारांबद्दल, की लोकांचं विचारधारा मॅन्युप्युलेट केल्या जात आहेत, त्यांचा डेटा करप्ट होत आहे आणि त्याच्या आधारे लोकांना रिझल्ट्स दिसत आहेत फेसबुक, यूट्यूबवर. त्याच्यामुळे कुठलाही युजर असो ॲपलचा, त्याला हे आवडलंच असणार, कारण की त्यांना प्रायव्हसी अधिक मिळालेली आहे. ॲप त्यांना ट्रॅक करू शकणार नाहीत. असं आहे ते. आता निर्णय तुमच्यावर सोडवतो किंवा माझ्यावर स्वतःवरही आहे की मी माझ्या विजनने काय ठरवतो. ठीक आहे. तर हा मुद्दा झाला, अतिशय लांब बोललेलो आहे, क्षमा असावी. परंतु आता आपण वळूया कम्प्युटर जनरेशन्सकडे. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यात सर्व इतिहास आपला कम्प्युटरचा सांगून झालेला आहे. कॉमन ऑपरेटिंग डिव्हाइस फॉर पर्टिक्युलरली यूज फॉर टेक्निकल इंजिनिअरिंग रिसर्च, हे सर्व बघितलं आहे आपण. परंतु 1946 पहिलं कम्प्युटर लॉन्च झालं, जे पहिली जनरेशन मानलं जातं. ते होतं ENIAC कम्प्युटर्स. आता आपण यांच्या नावांमध्ये किंवा लॉंग फॉर्म्समध्ये जास्त जाऊ नयेत, तसाही वेळ बराच झालेला आहे आणि माझा नेहमीचाच सफराभासी जगाचा प्रवास 30 मिनिटांच्या वर जातोय. तो आता आपण कमी करायचा प्रयत्न करू. शक्य नाही आहे, पण करू. मुद्दा असा आहे की
1938मध्ये मार्क 1 नावाचं एक कम्प्युटर आलं होतं. तेही भलं मोठं होतं आणि पहिलं इलेक्ट्रिक कम्प्युटर होतं. त्यानंतर ABC नावाचं कम्प्युटर आलं, ज्यात इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश करण्यात आला. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सचं मिश्रण होतं, पण हे दोन्ही कम्प्युटर्स लवकरच गरम व्हायचे आणि खूप मोठे मोठे होते. टनांनी त्यांचं वजन होतं. म्हणून सुधारित आवृत्ती 1946मध्ये ENIAC कम्प्युटर्स आलं. आता मुद्दा असा आहे मित्रांनो, ENIAC हे पहिलं जगातलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. खूप मोठं होतं, 40 टन त्याचं वजन होतं, पण ते पहिलं टोटली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. या ENIAC पासून सुरुवात झाली पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरची आणि याच्यात त्यांनी वापरलं होतं डेटा स्टोरेजसाठी पंच कार्ड नावाचं डिव्हाइस. जसं आपण सध्या CPU वापरतो त्यांचं होतं पंच कार्ड आणि त्यातच ते डेटा सेव्ह करायचे, परंतु त्याची लिमिट अर्थातच कमी असल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स यायचे. आता या ENIAC सोबतच EDVEC आणि ENIVEC नावाचे 2 व्हर्जन्स अजून 1952 आणि 1954मध्ये लॉन्च झाले. त्याच्यातही हेच सर्व होतं, फक्त सुधारित आवृत्ती होती. ते गरम लवकर व्हायचं नाही, परंतु आकारही त्याचा थोडासा छोटा झाला होता, पण एका रूम इतकं होतच ते. 1954 नंतर दुसरी जनरेशन आली. मी पटपट जातोय पुढे, कारण की या जनरेशनचा तितका आपल्याला उपयोग नाही आहे, परंतु एक प्रवास आपण करतोच आहोत आणि आपल्याकडे मनसोक्त वेळ असल्यामुळे बोलतोय मी. 1955मध्ये दुसरं जनरेशनचं कम्प्युटर आलं. या कम्प्युटरमध्ये काय व्हायचं की पंच कार्ड शिफ्ट झालं मॅग्नेटिक डेटा सेव्ह करण्याच्या एका डिव्हाइसमध्ये. त्याच्यासाठी मॅग्नेटिक फोर्सचा वापर केला जाऊ लागला, मॅग्नेटिक डिव्हाइसचा वापर केला जाऊ लागला की तुमचा डेटा तिथे सेव्ह होईल, मेमरी सेव्ह होईल. परंतु त्याच्यातही काहीतरी कमी असतीलच अर्थातच, त्याच्यामुळे जनरेशन्स पुढे जातात. तर या जनरेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यांनी पंच कार्ड तर चेंज केलंच मॅग्नेटिक डिव्हाइसमध्ये, परंतु ट्रान्झिस्टरचा उदय झाला होता 1947मध्ये. हे ट्रान्झिस्टर छोटे छोटे IC सारखंच काम करतात, इंटिग्रेटेड सर्किटसारखं, पण तेव्हा IC नसल्यामुळे ट्रान्झिस्टरचा वापर केला जाऊ लागला वेगवेगळे प्रोग्राम्स रन करण्यासाठी आणि 1964पर्यंत हे सर्व चाललं. परंतु 1965मध्ये नवीन जनरेशन आली, तिसरी जनरेशन कम्प्युटर्सची. आता या तिसऱ्या जनरेशनमध्ये काय आहे मित्रांनो, 1970मध्ये इंटेल, तुम्ही नाव ऐकलं असेल, इंटेलने काय केलं, एक मायक्रोचिप बनवलं, प्रोसेसर ज्याला आपण म्हणतो, छोटं आकाराचं. त्याच्यामुळे सरळ डिव्हाइसचा आकार कमी होत गेला आणि ते चिप इन्स्टॉल करून डिव्हाइस रन व्हायला लागलं. परंतु या इंटेलच्याच अनुषंगाने मी एक सांगू इच्छितो की मार्क 1 1938मध्ये जे आलं होतं सुरुवातीचं इलेक्ट्रिक डिव्हाइस, त्याचे जनक होते IBM कंपनी. तुम्हाला माहीत असेल IBM कम्प्युटरची मोठी कंपनी आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. त्याच्यामुळे तुम्हाला समजलं आहे की इंटरनॅशनल बिझनेस मशीन आहे म्हणून. ते अर्थातच कम्प्युटर्सचे डीलिंग करतात, डिव्हाइसेसचे डीलिंग करतात, प्रोसेसर्स, बऱ्याच गोष्टींचं डीलिंग करतात. तर 1938 पासून सक्रिय होतं IBM. त्यांनीच EDVEC किंवा ENIVEC कम्प्युटरही 1952मध्ये बनवलं होतं. आणि पण मात्र 1970मध्ये इंटेलने नवं छोटं मायक्रोचिप बनवलं, प्रोसेसर बनवलं आणि त्यामुळे डिव्हाइसेसचा आकार कमी झाला. हे होतं तिसरं जनरेशन. आणि या जनरेशनमध्ये काय झालं मित्रांनो, इंटिग्रेटेड सर्किट ICचा वापर केला जाऊ लागला. आणि ॲल्युमिनियम किंवा इतर धातूंचं ते बनलेलं असायचं आणि त्याच्यात छोटे छोटे काय म्हणू त्याला आपण, छोटे छोटे हे लावून डिव्हाइसचं पद्धतशीर संचालन होण्यास मदत व्हायची. त्या ICवर छोटे छोटे काय त्याला मला शब्द येत नाही आहे, परंतु सर्किट्स, तर त्या सर्किट्स थ्रू कम्प्युटर जास्त चांगलं चालायला लागलं आणि मायक्रोचिप इंटेलची होतीच. तर हे चाललं 1975पर्यंत. परंतु जसं मी मागच्या आठवड्यात म्हटलं की 1970मध्येच 5वं जनरेशन आलं, परंतु ते सुधारित नव्हतं. आता काय झालं की इंटेलचं मायक्रोचिप आलं आणि 1975पर्यंत तिसरं जनरेशन जेव्हा संपलं, तिथून जे 4थं जनरेशन सुरू झालं, त्याच्यात काय झालं की आत्तापर्यंतची सर्वच जनरेशनचे कम्प्युटर्स हे मोठे होते, प्लस इन्स्ट्रुमेंटल यूज, डिफेन्स यूजसाठी होतं. तुम्हाला माहीत आहे की इंटरनेटचा जन्मच डिफेन्ससाठी झाला. अर्थातच मग कम्प्युटरचा वापरही लोकांसाठी नव्हताच, तो सिक्युरिटीसाठी होता किंवा युनिव्हर्सिटीसाठी होता. ज्यांचं मोठं नेटवर्क आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, नासासारखं, त्यांच्यासाठी होतं ते. तर इथे काय मुद्दा आहे मित्रांनो, आता 1977मध्ये ॲपलचं एक प्रॉडक्ट आलं मॅक. त्याच्यात त्यांनी इन्क्रिप्शन दिलं की आम्ही कुठल्याच बाहेरच्या गोष्टीला एंटर करणार नाही, पण तुम्हाला एक युजर एक्सपिरियन्स देणार जबरदस्त ते डिव्हाइस आलं. आणि 1981मध्ये मित्रांनो सर्वात पहिलं मेन फ्रेम कम्प्युटर, ज्याला आपण पर्सनल कम्प्युटर म्हणतो, CPU, मॉनिटर, माऊस अँड कीबोर्डसोबत पहिलं 1981मध्ये IBM कम्प्युटर्सने
बनवलं. इंटरनॅशनल बिझनेस मशीन या कंपनीने बनवलं. आणि या जनरेशनच्या कम्प्युटरचा अर्थ काय मग, की प्रायव्हेट यूजसाठी लोकांना कम्प्युटर्स विकली जाऊ लागली, कारण की त्या आकाराचं कम्प्युटर त्यांच्याकडे होतं. एका डेस्क इतकं, डेस्कवर ठेवण्या इतकं नाही, फरक बघाल तुम्ही, पुढचं सांगतोच मी. डेस्क इतकं होतं त्याचं रूप, म्हणजे वरती मॉनिटर, त्याच्या खाली सोबतच माऊस, त्याच्या खाली कीबोर्ड आणि त्याच्या खाली CPU, असं सगळं होतं ते. आणि हे सगळं चाललं 1989 पर्यंत मित्रांनो, चौथं जनरेशन. आणि 1989 नंतर WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब आलं. त्यातून बऱ्याच गोष्टी लोकांसाठी खुल्या झाल्या बघायला. बराच डेटा, बरंच रीडिंग वाढलं, लोकांचं माहिती एक्सप्लोर होऊ लागली जगभर. त्यात मग डेव्हलप झाल्या डिव्हायसेस, लॅपटॉप, आपलं कोणतं म्हणतात त्याला, नोटबुक आणि अल्ट्राबुक. हे छोटे डिव्हाइस, म्हणजे ते तुम्ही आता डेस्कवर ठेवू शकता. आधीचं डिव्हाइस डेस्क इतकं होतं 1991 पर्यंत, पण त्याच्यानंतरचं सुधारित आवृत्ती होती, सरळ डेस्कवर ठेवा आणि वापरा. आणि त्याचं सुधारित रूप तुमच्याकडे आता मिनी जे आहेत डिव्हायसेस, आयपॅड मिनी किंवा टॅबलेट, हे सर्व बनवलेलं आहेच कंपन्यांनी, आणि ते आलं तुमच्या पामवर. आता याच्यात एक सुपर कम्प्युटर नावाची ही टर्म आहे, तेही बनवलं गेलं पूर्ण देशाचं सिस्टम चालवण्यासाठी, मोठे मोठे सर्व्हर्स रन करण्यासाठी सुपर कम्प्युटर बनवलं. आता याच्या जनरेशन्स 5च्या तुम्हाला सांगितलं आहे. 5व्या जनरेशनमध्ये तुमचं कम्प्युटर तळहातावर किंवा डेस्कवर आलं होतं. आता 1989 नंतर आता मुद्दा असा आहे की त्याच्यातही क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर आहे, जे मी म्हटलं होतं की पाम टॉप तळहातावर, लॅपटॉप तुमच्या मांडीवर, डेस्कटॉप तुमच्या डेस्कवर, आणि सुपर कम्प्युटर, त्याला कुठलं तरी टॉप म्हणतात, माहीत नाही मला, टॉपमोस्ट म्हणूया त्याला, पण जे काही असेल, ऑन टॉप वगैरे. तर ही 4 क्लासिफिकेशन 5व्या जनरेशनचा कम्प्युटरचा आहे. आणि हाच सर्व इतिहास कम्प्युटरचा आहे. याच्यापेक्षा खोलात जाणं म्हणजे टेक्निकल इंजिनिअरिंग करायला लागेल आपल्याला. टेक्निकल इंजिनिअरिंग रिसर्च करायचं माझी म्हणजे माझ्यात नाही तर ताकद आहे, किंवा माझं त्याच्यात इंटरेस्टही नाही आहे, त्याच्यामुळे मी ते करणार नाही. आणि तुम्हाला ते ऐकायला आवडणार नाही, कारण की त्याच्यात तासनतास जाऊ शकतात आणि मी ते करू शकत नाही सर्वात मोठं. तर हे सर्व सांगितल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो, की या कम्प्युटरच्या विकासासाठी तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहीत आहे की 1842मध्ये ॲनालिटिकल इंजिन डेव्हलप झाल्यानंतर पहिल्या जनरेशनचं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर ENIAC यायला 104 वर्ष जावी लागली. 1946मध्ये आलं. या 104 वर्षांमध्ये काही होत नव्हतं का? होतं, पण त्याचा विकास तितक्या झपाट्याने होत नव्हता. आता 1946 पासून 1990 पर्यंत 5 जनरेशनची कम्प्युटर्स, संगणकं मार्केटमध्ये आलेली आहेत, आपण स्वतः वापरतोय. जे 104 वर्ष होऊ शकलं नाही ते 45 वर्षात कसं झालं, याबद्दलच्या कॉन्स्पिरसीज खूप आहेत. आपण आधी कॉन्स्पिरसीज बघू आणि नंतर नेमकं काय असू शकतं तर्कसंगत तेही बघू. कॉन्स्पिरसी काय? पहिली, की कसा विकास झाला 45 वर्षातच 5 जनरेशनचे कम्प्युटर्स, जे आज आपल्या पूर्ण जगाला काबीज करून आहेत. आभासी जगात आपला वावर आहे, त्याच्यामुळे आपलं फिजिकल जगही प्रभावित झालेलं आहे. तर कॉन्स्पिरसी काय आहे? पहिली, की 1961मध्ये रशियाने अंतराळात पहिली भरारी घेतली. त्यानंतर पाठोपाठ USनेही घेतली. USने 1970मध्ये चंद्रावरही मजल मारली. 1976मध्ये वॉयझर नावाची 2 यानं सोडली, स्पेसशिप ज्याला आपण म्हणतो. त्याच्यात काय आहे मित्रांनो, की वॉयझर 1, वॉयझर 2 नावाची आहेत, आणि ती आपल्या सूर्यमालेच्याही पलीकडे जाणार आणि रिसर्च करून आणणार, डेटा पाठवणार की नेमकं काय काय असू शकतं वगैरे. 1976चं प्रकरण आहे हे. इतका सगळा विकास झाला, तर या लोकांचं म्हणणं आहे, कॉन्स्पिरसी होल्डर्सचं, की अंतराळात भरारी घेतल्यामुळे काहीतरी मोठं तंत्रज्ञान रशिया, चायना, USच्या हातात लागलेलं आहे. त्या भरोशावर या गोष्टींचा विकास, या डिव्हायसेसचा विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हे खरं असू शकतं का? हो. खोटं असू शकतं का? अर्थातच खोटंही असू शकतं, मला माहीत नाही, कारण की इट्स अ कॉन्स्पिरसी. कॉन्स्पिरसीला मराठीत काय म्हणू आपण मला माहीत नाही. भाकीत किंवा बोगस कथा, लोककथा, जातक कथा, किंवा त्याला एक सुंदर शब्द आहे भाकड कथा. मराठीतला एक मला आवडणारा शब्द कॉन्स्पिरसीसाठी, भाकड कथा, ज्याचा काही तुम्हाला शेंडा बुडूक माहीत नाही, पण तरी तुम्ही सांगता की असं असं झालेलं आहे. त्याचे तथ्य असू शकतं, पण पुरावे नाहीत ना. आणि वर्ल्ड वाईड असतील तरी ते मान्य होत नाहीत वर्ल्ड वाईड. चला असो. आता दुसरी कॉन्स्पिरसी काय आहे कम्प्युटरच्या उगमामध्ये, म्हणजे ज्या 5 जनरेशनच्या 45 वर्षात विकास झालेल्या विकासामध्ये, की 1951मध्ये कॉन्स्पिरसी आहे मित्रांनो. बघा, 1951मध्ये अमेरिकेच्या पेन्सिल्व्हियाच्या जंगलांमध्ये एक स्पेसशिप येऊन पडलं
जे परग्रहावरून आलं होतं. परग्रह तुम्हाला माहीत आहे, तिथून येणाऱ्या लोकांना आपण एलियन्स म्हणतो. ते माणूस असू शकतात, जनावर असू शकतात, आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा वेगळेही असू शकतात, पण त्यांना एका शब्दात गुंडाळलेलं आहे, एलियन्स म्हणून. यांचं म्हणणं आहे की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन जेव्हा 1951 सत्तेवर होते तेव्हा ते यान पडलं आणि त्याचं सर्व अथॉरिटी अमेरिकेच्या रिसर्चर्सकडे देऊन दिली आणि एक एलियनही त्यांना सापडला होता असंही मानलं जातं. त्या एलियनच्या बॉडीवर आणि त्या यानावर बरंच रिसर्च करून आजकाल जे आपल्याला तंत्रज्ञान बघायला मिळतंय हे या 70 वर्षात त्या लोकांनी समजून घेतलेलं आहे असं एका कॉन्स्पिरसी थ्रू मानलं जातं. आणि 1954 जेव्हा आयझनहावर आले, आयझनहावरच्या काळात हे झालं. म्हणजे 1951 ट्रूमनच्या काळात जेव्हा ते यान पडलं तेव्हा ते सिक्युरिटी अर्थात नंतरही ते गोपनीयच होतं, परंतु ट्रूमनच्या काळात त्याच्यावर रिसर्च होत नव्हती. मात्र 1954 आणि 1958 या 2 टर्ममध्ये आयझनहावरने ते सगळं करून घेतलं. आयझनहावरचा प्लस पॉईंट काय आहे की ते सेनाध्यक्ष होते किंवा ते दुसऱ्या महायुद्धात सामीलही होते, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टींची आवडही असू शकते आणि जगाचं भविष्य माहीत करून घेण्यासाठी त्यांनाही एक आकर्षण त्याबद्दलचं असू शकतं. ही एक कॉन्स्पिरसी आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय, परंतु आयझनहावरच्या 8 वर्षांच्या काळात त्यांनी ही सर्व रिसर्च केली आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की 1965 पासून छोट्या छोट्या चिप्स बनायला सुरुवात झाली. 1970 इंटेलने बनवलं. तर हे रिसर्चर्सकडे सोपवलेलं काम होतं. ही एक कॉन्स्पिरसी आहे. आता 2 कॉन्स्पिरसी सांगितल्या आहेत, त्यांना आपण भाकड कथाच म्हणूया कारण की माझ्याकडे किंवा तुमच्याकडे पुरावे नाही आहेत. तिसरी कॉन्स्पिरसी काय आहे मित्रांनो, मोठा एपिसोड होतोय मला माहीत आहे, पण असू द्या. आता हे जे एलियन्सबद्दल बोललो मी त्याच्यात एक थिअरी एलियन्सचीच आहे. ठीक आहे, की आपल्या पृथ्वीच्या सर्वच गोष्टींचा विकास काही एलियन्समुळेच झालेला आहे, म्हणजे मानव संस्कृतीपासून सर्वच काही. परंतु ठीक आहे, आता हे आपण टॉपिक भटकून जाऊ. शेवटी मी रेकमेंडेशनमध्ये एलियन्सवर येणारच आहे, त्यात बोलू आपण ते सगळं. तर 2 कॉन्स्पिरसीज झाल्या आणि एलियन कॉन्स्पिरसीमध्ये दुसरी वाट आहे ते आपण सांगूच. तर मुद्दा असा आहे की याच्यात तथ्यात्मक सत्य काय असू शकतं, तर्कसंगत काय वाटू शकतं. मुद्दा असा आहे मित्रांनो, अमेरिका 1780 89 82 जे काही त्यांचा काळ आहे मुक्त झाला ब्रिटिश जोखडातून आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला 1914 पहिलं महायुद्ध आणि 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं, 45 संपलं. या महायुद्धानंतर जगातला प्रत्येक देश हा गरीब बनला, वेठ बिगारी आली त्या देशांमध्ये, परंतु अमेरिकेने सर्वांना शस्त्रास्त्रांचा, अन्नधान्यांचा आणि बऱ्याच गोष्टींचा पुरवठा करून आपलं राज्य धनसंपन्न, सर्वसंपन्न केलं. साधनांच्या बाबतीत, धनांच्या बाबतीत आणि इतरही तंत्रज्ञानाच्या बाबतीत. सर्व तुम्हाला माहीत आहे, जर्मनीवरून ज्यू तंत्रज्ञ पळून आले आणि इतर देशांतूनही बरेच लोक येऊन अमेरिकेत स्थायिक झाले. आपले महान सायंटिस्ट आजपर्यंतचे, त्यांचं नाव येत नाही मला, अरे यार असो, मी नंतर घेतो त्यांचं नाव, इतकं नाव मी त्यांचं विसरू शकत नाही, पण आता मला आठवत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण असे लोक जे अमेरिकेतून पळून आले, जर्मनीतून पळून अमेरिकेत येऊन स्थायिक झाले, तर हा सगळा भाग आहे की या 2 महायुद्धांमुळे अमेरिकेत भरपूर पैसा जमा झाला. आणि मग प्रश्न होता की देश चालू आहे, परंतु अजून नवीन काय. या सर्व रिसर्चच्या मागे हीच तर आयडिया आहे की अजून नवीन काय. आता याच्यात काय झालं, जे गडगंजे लोक होते, बिझनेसमॅन्स होते, ते व्हेंचर कॅपिटलिस्ट बनले. व्हेंचर कॅपिटलिझमबद्दल आपण बोललो आहोत गुगलच्या प्रकरणात 4-5व्या भागात, की व्हेंचर कॅपिटलिझम काय आहे, की एखादी नवीन आयडिया असेल तर त्याच्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट पैसा इन्व्हेस्ट करतात आणि त्या आयडियाला सपोर्ट करतात. ती आयडिया किती काम करते मग ते भविष्य सांगेल त्याचं. तर या अनुषंगाने कम्प्युटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं व्हेंचर कॅपिटलिस्टनी, की बघूया काय डेव्हलप होतं याच्यातून. आणि भरपूर पैसा असल्यामुळे बरेच प्रयोग झाले, बऱ्याच मशीन्स बनवल्या गेल्या. आता टनांनी जर एखादी मशीन बनत असेल, एक डिव्हाइस 40 टनांचं, तर किती पैसा इन्व्हेस्ट केला असेल हाही विचार करू शकतो आपण. किती मोठा धातू, लाकूड, बऱ्याच गोष्टी जे काही आहे. तर हे मला तर्कसंगत वाटतं भाकड कथांव्यतिरिक्त, की अमेरिका जगावर प्रभुत्व गाजवत होता, त्याचा फायदा अमेरिकेला झाला आणि अवांतर गोष्टींवर त्यांना इन्व्हेस्टमेंट करून रिसर्च करणं शक्य झालं, म्हणून आज आपण हे बघतोय. कारण की या गोष्टींचा विकास बहुतांशी अमेरिकेत झालेला आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती 18व्या शतकात आली होती. 19व्या शतकात जर चार्ल्स बॅबेजने ते बनवलं होतं, त्यांनी डेव्हलपमेंट केली नाही पुढे, कारण की त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान नव्हतं, कारण की पैसा नव्हता, कारण की ते युद्धात हारत गेले होते, युद्ध लढत गेले होते. पण छोटा देश असल्यामुळे त्यांना ते सगळं जमलं नाही. असो, आता हा एपिसोड खूप मोठा होत आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की तर्कसंगत कुठल्याही
कॉन्स्पिरसीला बळी न पडता हेच आहे की अमेरिका 20व्या शतकातला एक बलाढ्य देश झाला दोन्ही महायुद्धांच्या महामारीमुळेच, म्हणून त्याला आपण दोन्ही महायुद्धांच्या भयानक परिणामांमुळे, आणि त्या भयानक परिणामांतून अमेरिकेचा गडगंज जो कॅपिटल आहे ते सर्व इन्स्टॉल झालं टेक्निकल रिसर्च इंजिनमध्ये. हेच सर्व सांगायचं होतं. आता वळूया आपण रेकमेंडेशनकडे, ज्याच्यात आपण एलियन्सची धारा एक कॉन्स्पिरसी बघणार आहोत. मित्रांनो, रेकमेंडेशन एकच आहे, पण सुंदर आहे, आकर्षक आहे, जिज्ञासा जागवणारी आहे. रेकमेंडेशन काय आहे? एन्शियंट एलियन. एन्शियंट एलियन हे त्या सिरीजचं नाव आहे. ती सिरीज इंग्लिशमध्ये तर आहे, पण हिंदीतही आहे आणि विशेष करून यूट्यूबला अवेलेबल आहे. आता ते कुठे मिळेल? हिस्ट्री TV 18 नावाचं चॅनल आहे, तिथे मिळेल हिंदीमध्ये. अदरवाईज हिस्ट्री TV नावाचंही चॅनल आहे, ते इंग्लिशमध्येही मिळू शकते, परंतु तुम्ही हिंदीतलं बघा. याच्यात एन्शियंट एलियनच्या एका कॉन्स्पिरसी थ्रू पूर्ण जगाची मांडणी त्यांनी समजावून दिलेली आहे. आपण जे म्हणतो की ब्रह्माने सृष्टी बनवली, विष्णू पालनहार आहे आणि शिवशंकर जे आहेत ते नष्ट करणारे आहेत, किंवा इस्लाममध्येही असं काही आहे, कयामत का दिन वगैरे, किंवा कोण चालवतं, अल्लाह का सब भरोसा, आणि ख्रिश्चनांमध्ये आहे जे काही विचारधारा त्यांचा कोणतरी आहे निर्माता, किंवा ग्रीकांचा तो जोस जो आहे ब्रह्मा, ग्रेस. तर प्रत्येकाची थेरी आहे. पण यांनी काय म्हटलं की ही थेरी देवाला नाही सिद्ध करत. हे आहेत एन्शियंट एलियन, म्हणजे भगवान राम, भगवान कृष्ण, हनुमान यांचे जे महापराक्रमांचे किस्से आपल्याला वाचायला मिळतात, ते या कॉन्स्पिरसीनुसार या प्रोग्राममध्ये सांगतात की हे सर्व एलियन्स होते, पण प्राचीन एलियन्स, म्हणजे एन्शियंट एलियन्स. ही एक थेरी आहे जगाच्या विकासामागे, पण ती आकर्षक असल्यामुळे मी इथे बोलतोय. पण या थेरीबद्दल इत्तमभूत माहिती आपल्याला अमेरिकेतले रिसर्चर्स आहेत, त्यांनी हे नवीन विचारप्रवाह रुजवलेले आहेत आणि त्याबद्दल ते रिसर्चही करत आहेत. आणि परखडपणे असं सांगतात हे की देव वगैरेपेक्षा यांना आपण एन्शियंट एलियन्सच म्हणूया, कारण की त्यात त्यांनी बरेच उदाहरणं दिले आहेत. त्याच्या डिटेल्समध्ये काही मी जात नाही. ओके, ते मोझीस असो किंवा ब्रह्मा असो किंवा सर्वच, त्यांचे अस्तित्व, त्यांची ठिकाणं दाखवलेली आहे. 12 ज्योतिर्लिंग असोत किंवा वैकुंठ असो किंवा ब्रह्मदेश असो, जे काही असेल, या सर्व आधारांवरून त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर लोक आले, त्यांनी मानवी संस्कृतीचा विकास केला, पृथ्वीचाही निर्माण एखाद्याने केलं असेल अर्थातच, जेही काय आहे, पण हे सर्व करणारे एन्शियंट एलियन्स होते. याच्याबद्दलची अधिक माहिती किंवा कॉन्स्पिरसीजमध्ये आवड असणाऱ्या लोकांनी ही सिरीज नक्की बघावी. एन्शियंट एलियन्स हिंदीमध्ये यूट्यूबला अवेलेबल आहे. द हिस्ट्री TV 18 किंवा द हिस्ट्री TV नेटवर्कच्या चॅनलवर बघू शकता. पुन्हा एकदा तेच सांगतो मित्रांनो, डिव्हाइसेस डेव्हलप झाल्या, कॉन्स्पिरसीज बऱ्याच आहेत, पण तर्कसंगती एक गोष्ट आहे. यातून तुम्हाला आम्हाला ठरवायचं की व्हॉट इज राईट. एव्हरीथिंग इज लिगल. असो कॉन्स्पिरसी, असो तथ्य त्याच्यात, असो दुसऱ्या महायुद्धानंतर बनलेला अमेरिका श्रीमंत, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला ठरवायचं की नेमकं योग्य काय. पुन्हा फेसबुकचं मॉडेल योग्य की ॲपलचं मॉडेल योग्य, याच्यातही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. माझ्या मते तरी ग्राहकाने सध्या आनंदी व्हायचं कारण आहे, कारण की ग्राहकाला ती पॉवर मिळालेली आहे. तुमचं मत, तुमचं ओपिनियन, तुमचे इंटरेस्ट सर्व सिक्युअर झाले आहेत ॲपल युजरसाठी. लवकरच ते अपेक्षा करू की अँड्रॉइडसाठीही ते होईल. परंतु पॉलिसीजमध्ये कोण योग्य हे आपण ठरवू शकत नाही. संभ्रम निर्माण होत राहतो. म्हणूनच ते वाक्य आपलं सतत कायम लक्षात ठेवा. एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट इज राईट, यू ऑर वी बेटर डिसाईड रादर विथ आवर विजडम, आपल्या सदसद विवेक बुद्धीसोबत. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. भेटूया सफर आभासी जगाचीच्या पुढच्या भागात. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.